ही कथा पूर्णपणे सत्य असून वास्तवाशी याचा संबंध आहे. कुणाला विश्वास असेल किंवा नसेल, पण ही घटना स्वतः लेखिकेसोबत घडलेली आहे. काही कारणास्तव घटनेच्या ठिकाणाचे नाव सांगू शकत नाही. ही गोष्ट 2017 जानेवारीची आहे. माझं लग्न 2014 झालं. दुर्दैवाने माझ्या नवऱ्याची चांगली नोकरी गेली. लग्नानंतर आम्ही बराच काळ आर्थिक अडचणींचा सामना करत होतो. लग्नाआधी मला नोकरी होती. काही कारणामुळे मला ती सोडावी लागली होती. त्यामुळे आर्थिक अस्थिरता कायम होती. अशातच मी स्पर्धा परीक्षेची तयारी करू लागले. पण आमच्या गावात स्पर्धा परीक्षेचं साहित्य योग्य वेळी उपलब्ध होत नव्हतं. शेवटी आम्ही दोघांनी निर्णय घेतला की पुण्याला जाऊन काही दिवस तिथे क्लास करून परीक्षा द्यायची. अर्थात पुण्यातील एका प्रामाणिक शिक्षकाची ही मला साथ होती. जाधव सरांच्या विश्वासावर आणि नवऱ्याच्या सपोर्टमुळे मी 19 जानेवारी 2017 पुण्यात आले. ओळखीच्या माणसांकडून हॉस्टेलची सोय झाली. हॉस्टेलचं ॲडमिशन झालं. दिवसभर गरजेचं सामान विकत घेतलं आणि रात्री माझे पती मला तिथे सोडून गावाला परत जाण्यासाठी निघाले. का कुणास ठाऊक, पण मला खूप रडू आलं. अचानक एकटं पडल्यासारखं वाटू लागलं. कशाचं तरी खूप वाईट वाटत होतं. काहीतरी हातातून निसटल्यासारखं वाटत होतं. हॉस्टेल आणि हॉस्टेलचं वातावरण मला मुळीच आवडलं नव्हतं. पण पैशांचा विचार करता मला तडजोड करणं भाग होतं आणि हळूहळू सवय होईल असं मी माझ्या मनाला समजावलं. माझ्या रूममधल्या मुलीही फार चांगल्या नव्हत्या. त्यामुळे 3 दिवस मला तिथे मुळीच करमत नव्हतं. कुणी माझ्याशी धड बोलतही नव्हतं. पण त्यातही मला एक समाधान होतं की माझ्या जुन्या मित्रमैत्रिणींचा ग्रुप तिथे होता. मी त्यांच्याशी संपर्क केला आणि एकटेपणा काहीसा कमी झाला. 1 फेब्रुवारीपासून माझे क्लास सुरू झाले आणि माझं रुटीन सुरू झालं. डोळ्यांसमोर एक ध्येय उभं राहिलं. मला लहानपणापासूनच अंधाराची खूप भीती वाटते. रात्री रूमचे पूर्ण लाईट बंद असत. त्यामुळे वॉशरूमला जायचीही भीती वाटायची. पण हळूहळू मी त्यातही ॲडजस्ट व्हायला लागले. हॉस्टेलची इमारत खूप जुनी होती. त्यातही माझी खोली सगळ्यात शेवटची. रूमच्या मागे हॉस्टेलची कंपाऊंड वॉल होती आणि त्यामागे मोठं वडाचं झाड होतं. भिंतीमागची जागा पडीक आणि रिकामी होती. थोड्या अंतरावर चिंचेचं झाड होतं. पण जागा पडीक असल्याने तिथे लाईट नव्हते. त्यामुळे भिंतीपलीकडे खूपच अंधार असायचा. भिंतीला लागून पाण्याचा हौद होता. रूम आणि भिंतीच्या मधून एक बोळ जात होती. बाथरूमकडे जाण्यासाठी या बोळीतून जावं लागायचं आणि बोळीतल्या अंधारातून जाताना खूपच भीती वाटायची. माझ्या रूममध्ये 6 बेड होते. 1 बेड रिकामा झाला की लगेच नवीन मुलगी राहायला येत असे. माझा बेड सगळ्यात शेवटच्या कोपऱ्याला होता. रोज संध्याकाळी मला रूमच्या बाहेरून विचित्र आवाज येत असत, पण मी त्याकडे दुर्लक्ष करायचे. रात्री झोपल्यावर अंधारात रूममध्ये बारीक आवाजात बोलण्याचा भास होऊ लागला. तसेच रात्री ठराविक काळात रूममध्ये कोणीतरी फिरत असल्यासारखं वाटू लागलं. पूर्ण अंधार असल्यामुळे भीतीने भास होत असतील म्हणून मी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. 1 महिन्यानंतर रूममधला 1 बेड रिकामा झाला. तिथे नवीन मुलगी येण्याआधीच मी परवानगी घेऊन त्या बेडवर शिफ्ट झाले. माझ्या जुन्या बेडवर सीमा नावाची एक नवीन मुलगी आली. आता आपल्याला रूममध्ये सुरक्षित वाटेल व भीतीही वाटणार नाही म्हणून मी खुश होते. रूमच्या मुलींसोबत आता मी थोडंफार बोलू लागले. हॉस्टेलच्या वातावरणात थोडीशी रुळले होते. पण बेड चेंज केल्यानंतर माझ्यात अचानक बदल होऊ लागले. माझं अभ्यासात लक्ष लागेनासं झालं आणि रूमच्या बाहेरून येणारे आवाज मला आता माझ्या बेडच्या खिडकीपाशी येऊ लागले. माझ्या जुन्या बेडवर राहायला आलेली सीमा नावाची मुलगी 15 दिवसांतच हॉस्टेल सोडून निघून गेली. माझ्या बेडच्या बाजूला ज्या मुलीचा बेड होता तिचंही नाव स्मिता होतं आणि माझंही नाव स्मिता. ती मुलगी जॉब करायची. तिची नाईट शिफ्ट असायची. रात्री 6 ते सकाळी 4 असा तिचा टायमिंग असायचा.
ती पहाटे 4:45 ते 5च्या दरम्यान रूमवर यायची. एक दिवस मी तिला सहजच विचारलो की या रूममध्ये विचित्र आवाज का येतात, तर तिने माझ्याकडे रोखून बघितलं आणि सांगू लागली, मी आधी कोपऱ्यातल्या बेडवर होते तेव्हा मलाही आवाज यायचे. मग मी बेड चेंज केला आणि गळ्यात देवाचं लॉकेट घातलं. आता मला आवाज येत नाही. कोपऱ्यातल्या बेडवर येणाऱ्या मुलींचे नाव स पासून सुरू होत असेल तर त्या इथे टिकतच नाही. पण या गोष्टी कुणाला सांगितल्या तर आजकाल कुणी विश्वासही ठेवत नाही आणि हॉस्टेलची बदनामी करते म्हणून मला झाकलून देतील. हे ऐकून मी सुन्न झाले, कारण योगायोग असेल किंवा काहीही, पण त्या बेडवर 2 स्मिता, 2 सीमा, 2 सायली अशा सारख्या नावाच्या 6 मुली राहिलो होतो. आणि आम्ही 2 स्मिता सोडल्या तर बाकीच्या सर्वजणी अचानक काही कारण न सांगता निघून गेल्या होत्या. खरं तर विचित्र आवाज आणि भास हे मला एकटीला होत असे, त्यामुळे इतर कुणाला सांगण्यात काहीच अर्थ नव्हता. 1 वर्षापूर्वी सीमा नावाची जी मुलगी हॉस्टेलला राहायला आली होती ती मुळात खूप बोल्ड आणि सतत मुलांच्या ग्रुपमध्ये वावरायची. तिचे केसही मुलांसारखेच बारीक बॉयकट, कपडेही मुलांसारखेच असायचे. तिला मैत्रिणी कमी आणि मित्रच जास्त होते. पण या हॉस्टेलवर आल्याच्या काही काळानंतर तिच्यात अचानक बदल झाले. तिचं वागणं, राहणीमान, स्वभाव पूर्ण बदलून गेलं होतं. ती मुलीप्रमाणेच वागू लागली होती आणि अचानक हॉस्टेल सोडून निघून गेली होती. आता तर मला अंघोळीला गेल्यानंतर बाथरूममध्येही आवाज येत होते. भीती वाटत असूनही मी दुर्लक्ष करत होते. अशातच 4 महिने गेले. अभ्यासाची स्पीड कमी होऊ लागली. अशातच माझ्या भावाचे लग्न असल्यामुळे 15 दिवस मी घरी गेले होते. त्यानंतर जेव्हा मी परत आले तेव्हा जुन्या बेडवर एक नवीन मुलगी आली होती. तिचं नाव सोनम होतं. मला आश्चर्य वाटायचं की त्या बेडवर येणाऱ्या मुलीचं नाव स पासूनच कसं असतं. आणि सोनम आल्यानंतर मात्र जे घडलं त्यामुळे मी हॉस्टेल आणि पुणे कायमचंच सोडून आले. सोनम खोडकर, हसरी आणि अल्लड मुलगी होती. तिचं आणि माझं चांगलं सूत जुळलं होतं. वयाने ती फक्त 19 वर्षांची होती. जुलै महिना होता. 3 जुलैला माझा बर्थडे होता. रूममधल्या मुलींनी तो साजरा केला. रात्री आम्ही मुलींनी खूप मस्ती केली. वेगवेगळ्या गाण्यांवर डान्स सुरू होता. सोनम आमचे फोटो काढत होती. सोनमकडे महागडा टॅब होता. तेव्हा पावसाचे सुद्धा दिवस सुरू होते. दिवस रात्र पावसाची पिरपिर सुरूच असायची. सगळीकडे पाणी आणि ओल्या वातावरणामुळे धुतलेले कपडे नीट वाळत नसत. त्यात आमच्या हॉस्टेलची बिल्डिंग जुन्या प्रकारची होती. लाकडी दरवाजे आणि भिंतीमध्ये पाणी मुरत होतं. 7 जुलैला संध्याकाळी 7:30 वाजता आम्ही रूममध्ये बसलो होतो. सोनम बाथरूममधून जोरात पळत आली आणि ओरडली. तिच्या आवाजाने मी जरा घाबरले आणि तिच्यावर ओरडले, वेडी आहेस का सोनम? एवढ्या जोरात ओरडायला काय झालं? बाहेर वॉर्डन मॅडमनी ऐकलं तर रागवतील ना. त्यावर सोनम म्हणाली, दीदी मी खूप घाबरले होते ग. आणि पुढे तिला काहीच बोलता येईना. भीतीने तिला दम भरला होता. मी म्हणाले, अगं घाबरायला काय झालं? मांजरीचा आवाज असेल. बाहेर पाऊस सुरू आहे. तू अशी पळत का आलीस? पाय घसरून पडलीस तर किती लागेल तुला? खरं तर ती ओल्या फरशीवरून पडेल या काळजीनेच मी तिला ओरडले होते. मला कळून चुकलं होतं की हिलाही नक्कीच काहीतरी जाणवतंय. मी तिला शांत केलं, पण रात्री ती खूपच घाबरली होती. त्यामुळे तिला रात्री नीट झोपही आली नाही. दुसऱ्या दिवशी माझे पती मला भेटायला आले. आम्ही दोघे सिंहगडावर गेलो. पूर्ण दिवस त्यांच्यासोबत बाहेरच फिरले. संध्याकाळी रूमवर परत आले. पाहते तर सोनम तिची बॅग भरत होती. नेहमी बडबड करणारी सोनम शांत दिसत होती. आणि फारसं काही न सांगता सोनम हॉस्टेल सोडून निघून गेली. 2 ते 3 दिवस असेच गेले. मी सोनमला फोन केला. ती वारंवार एकच गोष्ट बोलत होती की आता त्या हॉस्टेलवर परत कधीच नाही येणार. सोनम गेल्याचं मला वाईट वाटलं, पण इलाज नव्हता. मी तिला बर्थडेचे फोटो सेंड करायला सांगितले.
तिच्या फोनची क्लिअरिटी चांगली असल्याने फोटो चांगले आले होते. तिने मला फोटो पाठवले. मी पुन्हा अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत होते. काही दिवस असेच गेले आणि मला थोडा अशक्तपणा वाटू लागला. मळमळ व्हायची आणि चक्कर आल्यासारखं वाटायचं. काहीही खाताना पिताना असं वाटायचं की मी हे खायला नाही पाहिजे. भूक तर खूप लागायची. हॉस्टेलच्या डाव्या बाजूला एक अपार्टमेंट होतं. तिथून नेहमी घरगुती भांडणांचे आवाज येत असत. मी दुर्लक्ष करायचे, पण एक दिवस सकाळी 10 वाजता जोरात भांडण सुरू होतं. त्या आवाजाने अभ्यासात लक्ष लागत नव्हतं. थोड्या वेळाने भांडण थांबलं. मी मनात विचार केला की या घरात एक दिवस कुणीतरी मरणार आहे भांडणापायी. आणि दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान एक तरुण मुलगा मेला. त्याने आत्महत्या केली की त्याला कुणी मारून टाकलं ते काही मला माहीत नाही, पण मला या घटनेचं फार आश्चर्य वाटत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळीच त्याला पोस्टमॉर्टमसाठी नेलं आणि संध्याकाळी 5 वाजता घरी आणून त्याला अंत्यसंस्कारासाठी नेलं. तरुण मुलगा होता. त्याला बायको मुलंही होती, पण कुणीही रडत नव्हतं आणि कुणी नातेवाईकही आले नव्हते. आणि तो दिवस उजाडला ज्या 24 तासातला एक मिनिट मी खूप वाईट पद्धतीने काढला. रूममधल्या सगळ्या मुली लायब्ररीत अभ्यासाला जात असे, त्यामुळे रूम शांत असायची. मी रूममध्येच अभ्यास करायचे. त्या दिवशी रूममध्ये कोणीच नव्हतं. सकाळी नाश्ता करून मी अभ्यासाला बसले. वाचता वाचता मला खूप भूक लागली. नाश्ता करून 1 तासही झाला नव्हता तर मला एवढी भूक लागली की भुकेने माझे हात थरथरायला लागले. मेसचा डब्बा 12 वाजता येणार होता. आता तर फक्त 10:30 वाजले होते. मी पुस्तक बाजूला ठेवून थोडीशी पडले. झोप लागत नव्हती, पण रूमच्या बाहेर जोरजोरात आवाज येऊ लागले. बायका माणसे बोलण्याचा, वस्तू हातातून पडल्याचा आणि काहीतरी जोराने ठोकल्याचा. या आवाजाने मी वैतागले होते. उठून बाहेर जावं म्हटलं तर मला जागेवरून हलताच येत नव्हतं. काहीतरी होतं ज्याने मला दाबून धरलं होतं. रूममधल्या वातावरणात एक वेगळाच दबाव निर्माण झाला होता. कुणीतरी रूममध्ये फिरत होतं. काहीतरी पुटपुटत होतं. मी कसंबसं उठून बसले. बाहेर येऊन पाहते तर कुठलाच आवाज नव्हता. सगळं शांत होतं. हॉस्टेलच्या 4ही बाजूने नजर फिरवली. सगळीकडे शांत होतं. फक्त रोडवरच्या गाड्यांचे आवाज तेवढे येत होते. जसा जसा दिवस जात होता मला जास्त भीती वाटायला लागली. संध्याकाळी देखील मला भीती वाटत होती. काही वेळ बाहेर जावं म्हटलं तर मला बेडवरून हलताच येत नव्हतं. बेडला चिटकून बसल्यासारखी मी एकाच जागी बसून होते. रात्री सगळ्या मुली रूममध्ये आल्या आणि 11 वाजेपर्यंत सगळ्या झोपी गेल्या. मला लाईट बंद करण्याची हिंमत होत नव्हती, पण माझं कुणीच ऐकलं नाही. रूममध्ये अंधार पसरला होता. मी झोपण्याचा प्रयत्न केला, पण पुन्हा मला हळू आवाजात कुजबुजल्याचे आवाज येऊ लागले. रूममध्ये माझ्या बेडच्या बाजूने कुणीतरी फिरत असल्यासारखं वाटू लागलं. हा सगळा अनुभव इतका भयानक होता की त्याची तीव्रता वाढतच होती. अंदाजे 12:30च्या सुमारास मी देवाचं नाव घेऊ लागले, पण तेवढ्यात कुणीतरी माझ्या डोक्यापासून ते पायापर्यंत माझ्या पूर्ण अंगावरून हात फिरवला. मी घाबरून उठून बसले. मोबाईलचा लाईट लावला आणि सगळीकडे फिरवला. सगळ्या मुली शांत झोपल्या होत्या. माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. स्वतःला सावरत पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला, पण कुजबुजण्याचे आवाज आता इतके जोरात येत होते की मी डोळे बंद करताच कुणीतरी माझ्या कानात हळूहळू काहीतरी बोलू लागलं. कसला तरी विचित्र आवाज जुन्या बेडवरून येऊ लागला. मला भीतीने घाम फुटला होता. मोबाईलची टॉर्च लावून पाहिलं तर पुन्हा तेच. सगळं शांत होतं. काही वेळाने आवाजाची तीव्रता वाढली आणि जुन्या बेडवरून कुणीतरी माझ्याकडे बघतंय असं वाटू लागलं. हे सगळं सुरू असताना माझी खूपच वाईट अवस्था झाली होती. शेवटी रात्री 2 वाजता उठून मी रूमचा लाईट लावला आणि पूर्ण रात्रभर बेडवर बसून राहिले. मी एक क्षणही झोपण्याचा प्रयत्न केला की सगळा प्रकार सुरू होत होता. पहाटे 5 वाजेपर्यंत मी अशीच बसून होते.
5 वाजता स्मिता नाईट शिफ्टवरून परत आली तेव्हा माझ्या जीवात जीव आला. 5:30 वाजता मी पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला. पूर्ण रात्रभर कानात घुमणारे आवाज आणि तिथे असणारं कुणाचं तरी अस्तित्व याने मी पूर्णपणे गर्भगडीत झाले होते. मला थोडीशी झोप लागली की लगेच 6 वाजता माझ्या पतीचा फोन आला. तेवढ्या सकाळी मला कधीच फोन करत नसत, पण त्या दिवशी त्यांनी फोन केला होता. थोडंसं बोलून मी फोन ठेवला. 8 वाजता उठून फ्रेश झाले आणि माझ्या पतीला फोन करून रात्री घडलेला प्रकार सांगितला. आत्ताच्या आत्ता मला घ्यायला या असं सांगितलं. त्यावर त्यांनीही मला खुलासा केला की रात्री त्यांना स्वप्न पडलं होतं ज्यात एक भली मोठी इमारत माझ्या अंगावर कोसळली आहे. त्यामुळेच त्यांनी सकाळी 6 वाजताच मला खुशाली विचारायला फोन केला होता. आता माझी पूर्ण खात्री झाली होती की नक्कीच काहीतरी अमानवीय घडत आहे. महत्त्वाचं काम असल्याने त्यांना अर्जंट येणं शक्य नव्हतं. त्यामुळे मी स्वतःच रात्री हॉस्टेल सोडून घरी जाण्याचा निर्णय घेतला. रात्रीपर्यंत मला तिथे वेळ काढणं भाग होतं. सकाळी घडला प्रकार मी स्मिताला सांगितला. तिने तिच्या काकांना फोन लावला आणि सगळं सांगितलं. तिचे काका ज्योतिषशास्त्र आणि फेस रिडिंग करत होते. त्यांना अशा विषयातलंही कळत होतं. मी त्यांच्याशी फोनवर बोलले. त्यांनी मला न बघताही माझं हुबेहूब वर्णन केलं. त्यापुढे त्यांनी जे सांगितलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आजही माझ्या अंगावर काटा येतो. काका म्हणाले, हे बघ बेटा, तिथे जे काही आहे ते फार भयानक आहे. तू जेवढ्या लवकर शक्य असेल तेवढ्या लवकर ती जागा सोडून दे, नाहीतर अनर्थ होईल. त्यावर मी म्हणाले, काका, माझी परीक्षा आहे. मला यातून बाहेर येण्याचा काहीतरी उपाय सांगा. त्यावर काका म्हणाले, यावर काही उपाय नाही. तू जर ती जागा आत्ताच नाही सोडली तर ती अमानवीय शक्ती कायमस्वरूपी तुझ्यासोबत वास करेल. ती जागा चांगली नाही आणि काहीतरी विशेष कारण आहे ज्यामुळे ती तुझ्यावर हावी होण्याचा प्रयत्न करत आहे. ती तुझ्या आसपासच आहे. सध्या आपण जे बोलत आहोत ते देखील ती ऐकत आहे. माझं सांगण्याचं काम आहे, बाकी तुझी मर्जी. आणि हो, तिथे याआधी काय होतं ते तिथल्या जाणकार माणसाला विचारून पहा. तिथे एक हॉस्पिटल होतं. मी आजूबाजूला पाहिलं. वातावरणात एक दबाव निर्माण झाला होता. तिथे काहीही असलं तरी मला काही घेणं देणं नव्हतं. मला फक्त तिथून निघायचं होतं. मी हॉस्टेलच्या वॉर्डन मॅडमला विचारलं की तुम्ही इथे किती दिवसापासून काम करता. त्यांनी सांगितलं 18 वर्षांपासून. मग हॉस्टेल कधी सुरू झालं? तर त्यांनी सांगितलं 4 वर्षांपूर्वी. मी विचारलं त्याआधी इथे काय होतं? तर त्या म्हणाल्या इथे एक शाळा होती. मग मी विचारलं की शाळेच्या आधी काही होतं का? तर त्या म्हणाल्या की 17 वर्षांपूर्वी इथे एक हॉस्पिटल होतं. मग ते बंद का झालं? या प्रश्नावर त्या चिडल्या. तू एवढे प्रश्न कशाला विचारतेस असं बोलू लागल्या. मी पण विचार केला की तसंही मी इथून निघून जाणार आहे, तर कशाला उगाच चौकशी करू. आणि मी विषय सोडला आणि सामानाची पॅकिंग करू लागले. रात्री मी तिथून सुखरूप निघून आले याचं मला समाधान वाटत होतं. पण बऱ्याच गोष्टी आपल्या समजण्या पलीकडच्या असतात. पुण्याहून परत आल्यानंतर मी अडचणीतून सुटले असं मला वाटत होतं, पण झालेल्या घटनेने मी हादरले होते. अशाच मनस्थितीत माझे पेपर पार पडले. गावाकडे परत आल्यानंतर काही दिवसांनी मी माझ्या बहिणीकडे लातूरला गेले. 4 ते 5 दिवसांनी मला पुन्हा मळमळ आणि चक्कर आल्यासारखं वाटू लागलं. तिथेच डॉक्टरकडे दाखवलं तर आम्हाला गोड बातमी मिळाली. मला खूप आनंद झाला. आई होण्याचा आनंद वेगळाच असतो. त्यानंतर स्मिताने मला 3-4 वेळा फोन केले, पण माझ्या नवऱ्याने मला तिच्याशी बोलू दिले नाही. झाल्या गोष्टी पुन्हा पुन्हा कशाला उकरून काढायच्या, त्यामुळे मी पण दुर्लक्ष केलं. मी आई होणार असल्याने अशा विचारांपासून दूर राहणेच माझ्यासाठी योग्य होतं. 1.5 महिन्यानंतर सोनोग्राफी झाली. तेव्हा त्या डॉक्टरांनी सांगितलं की बाळाला ठोके नाहीत, अर्थात बाळाचं हृदय बंद आहे. घरात आलेलं सुख दरवाजातूनच बाहेर निघून गेलं होतं.
एक दिवस स्मिताने पुन्हा फोन केला. यावेळी मात्र मी तिचा फोन उचलला. मी पुण्याहून परत आल्यानंतर तिने हॉस्टेलच्या पूर्व इतिहासाची माहिती काढली होती आणि तेच सांगायला ती मला वारंवार फोन करत होती. 17 वर्षांपूर्वी तिथे एक हॉस्पिटल होतं, एक नर्सिंग वॉर्ड होतं. तिथे रोज अनेक स्त्रियांची प्रसूती होत असे. एक दिवस तिथे एक विचित्र मुलगी भरती झाली. ती मुलगी तरुण असली तरी ती कुमारी माता होती. अर्थात लग्न न होताच ती गरोदर होती. अर्थातच तिच्या या अवस्थेत तिला कुणीच साथ दिली नसेल. ती एकटीच तिथे भरती झाली होती. तिच्यासोबत कुणीच घरातील व्यक्ती नव्हती. दुर्दैवाने तिच्या प्रसूतीमध्ये काही अडचणी आल्या आणि तिचं बाळ काही वाचू शकलं नाही. ती डॉक्टरांना विनंती करू लागली की आता माझं लग्न होणार आहे, तुम्ही माझ्या बाळाला वाचवा. पण बाळ काही वाचलं नाही. अचानक काय झालं कुणास ठाऊक, संध्याकाळी ती बाई एकदम हिंसक बनली. जोरजोरात ओरडू लागली. हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांशी भांडू लागली. तेथील वस्तू इकडे तिकडे फेकू लागली. भिंतीवर डोकं आपटून घेऊ लागली आणि रात्री झोपेतच तिने प्राण सोडला. स्मिताच्या काकांनी सांगितलं की त्या बाईची लग्न करण्याची इच्छा अपूर्ण राहिली होती. वैवाहिक जीवन जगण्यापासून ती अतृप्त होती. मी त्या रूममध्ये येणारी एकटीच विवाहित स्त्री होते, जिला माझ्या शरीराचं आकर्षण झालं होतं. त्यामुळे ती माझ्यावर हावी होण्याचा प्रयत्न करत होती. माझं जीवन जगण्याची इच्छा तिला निर्माण झाली होती. हे सगळं ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या तोंडातून आवाजच निघत नव्हता. त्यामुळेच माझं बाळ दगावलं होतं आणि मला खूप रडू येत होतं. पण स्मिताच्या काकांनी मला खुलासा केला की ती नक्कीच तुला नुकसान पोहोचवून तुझं अस्तित्व मिटवणार होती आणि तुझं आयुष्य ती जगणार होती. पण तू प्रेग्नंट आहेस ही गोष्ट तुझ्या आधी तिला कळली होती आणि तू जेव्हा काही त्रास व्हायचा किंवा तू काही चुकीचं खात पीस असायचीस तेव्हा ती तुला खाण्यापासून परावृत्त करत होती. ती तुला तुझ्या बाळाबद्दल सांगायचा प्रयत्न करायची. तुझ्या पोटातल्या बाळामुळे तिने तुला नुकसान पोहोचविण्याचा विचार सोडून दिला होता, पण तू तिथून निघून येण्याचा निर्णय घेतला. पोटातील बाळामुळे तिने तुला जबरदस्तीने तिथे अडकवून ठेवले नाही. तू सुखरूप परत आलीस. कदाचित अतिरिक्त प्रवासाने किंवा इतर काही कारणाने बाळाचे डोके बंद झाले असतील. मी बाळ तर गमावलं होतंच, पण घडलेल्या प्रकाराबद्दल मनातली भीती कमी होऊन सहानुभूतीने ती जागा घेतली होती. अर्थात ती एक अतृप्त आत्मा होती, पण ती एक आई देखील होती. आई ही आई असते. या गोष्टींनी काही फरक पडत नाही की ती कुमारी माता असेल किंवा विवाहित असेल. तिचं हृदय फक्त आईचं असतं. तिथे घडत असलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळाली नव्हती, पण माझ्यासोबतच का हे मात्र उमगलं होतं. शरीरात विष तयार होऊ नये म्हणून लवकरच माझ्या पोटातील बाळ काढून टाकण्यात आलं. हॉस्पिटलमध्ये एक दिवस मी ॲडमिट होते. माझी आई माझ्याजवळच होती. संध्याकाळी आई माझ्यासाठी चहा बिस्किट आणण्यासाठी बाहेर गेली. मला थोडीशी झोप येत होती आणि कुणीतरी प्रेमाने माझ्या कपाळावरून डोक्यावरून हात फिरवत होतं. आजूबाजूला पाहिलं तर कुणीच दिसत नव्हतं. त्या स्पर्शात एक वेगळाच भाव होता, जो शब्दातही सांगता येणार नाही. यावेळी मात्र मी घाबरले नव्हते, भीतही नव्हते. मी माझे डोळे शांतपणे बंद केले. माझ्या दोन्ही डोळ्यातून पाणी येत होतं. मी मनापासून तिला विनंती केली, हे जग तुझं नाही, तुला इथे त्रासच होईल. तुला जिवंतपणे कुणी स्वीकारलं नाही तर आता एका अदृश्य आत्म्याला कोण स्वीकारेल. तू तुझ्या जागी निघून जा, मुक्त हो. पुढच्या जन्मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. जा तू. आपुलकीच्या प्रेमाच्या 4 शब्दांसाठी ती कितीतरी काळ अशीच अतृप्त राहिली होती. माझ्या डोळ्याला आसवांच्या धारा लागल्या होत्या. डोक्यावरील हात कुणीतरी काढून घेतला होता. थोड्या वेळाने सगळीकडे मोकळं मोकळं वाटू लागलं. मी पुन्हा आई होईन, मला पुन्हा मूल होईलही, पण तिने जे गमावलंय त्यासाठी माझे डोळे भरून आले होते. आई चहा घेऊन आली. मला रडताना पाहून धीर देऊ लागली. तिला काय माहीत होतं की माझे डोळे माझ्या बाळासाठी नाही तर एका अतृप्त आईसाठी ओले झाले होते.
कधी कधी मी सोनमने सेंड केलेले फोटो पाहते. आजही फोटोत एक अनामिक सावली दिसते, पण आता त्या सावलीचंही अस्तित्व संपलं आहे. फोटो तेवढे शिल्लक आहेत. तर मित्रांनो, ही हृदय हेलावणारी भयकथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या कथेमध्ये. धन्यवाद.